नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास. पासवर्ड श्रीमंतीचा या गुंतवणूक विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पासवर्ड श्रीमंतीच्या या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करत असतो ते शेअर बाजाराविषयी आणि शेअर बाजारामध्ये कुठल्या नेमकी गुंतवणूक आता नेमकी कशी करायची, कुठले शेअर्स घ्यावेत, कुठले होल्ड करावेत, कुठले विकावेत, याबाबत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीप्रमाणेच या आठवड्यात सुद्धा स्टुडिओमध्ये आपण निमंत्रित केलेलं आहे राजेश तांबे सरांना. आधी आपण त्यांचं स्वागत करूया शोमध्ये. सर, स्वागत तुमचं पासवर्ड श्रीमंतीचा मध्ये. आणि बघूया की एकंदरीतच या आठवड्यामध्ये शेअर मार्केट नेमकं कसं परफॉर्म केलेलं आहे. गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या जबरदस्त पडझडीनंतर अपेक्षेप्रमाणे शेअर बाजारांना पुन्हा एकदा चांगली उसळी घेतलेली दिसली. जागतिक बाजारांमधली स्थिती, कच्च्या तेलाच्या भावाची थांबलेली घसरण, सुधारलेला रुपया यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चांगलीच वाढ झाली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी बँकांमध्ये सुधारणांचं सूतोवाच केलं आणि याचाही फायदा बाजाराच्या वाढीला झाला. बँकांसह धातू, कॅपिटल गुड्स, वाहनं, बांधकाम या सेक्टर्समध्ये चांगलीच खरेदी झालेली दिसली. अर्थात वाढलेल्या निर्देशांकाचा फायदा घेण्यासाठी झालेल्या नफेखोर विक्रीमुळे या वाढीला काहीसा ब्रेक लागला. 29 तारखेला जेटली आता यंदाचं बजेट मांडणार आहेत आणि त्यामुळे पुढचा आठवडा हा बजेटबाबत भाकित करण्यामध्ये आणि वेट अँड वॉचमध्ये जाईल अशीही शक्यता आहे. आपल्याबरोबर प्रेक्षक संपर्कात आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याबरोबर सोलापूरमधून विजय बोलतात. त्यांचा प्रश्न जाणून घेऊया. नमस्कार विजय, विचारा आपला प्रश्न. हा, हॅलो, बोला. हा, राजेश तांबे सर. हा, बोला. सर, मी आतापर्यंत शेअर मार्केटमध्ये कुठलीही गुंतवणूक केलेली नाही, तर मी आता कुठल्या याच्यामध्ये गुंतवणूक करून मला फायदा मिळेल? फायदा मिळेल, खूप छान प्रश्न आहे. तर त्याच्यासाठी एक पायलट प्रोजेक्ट करा, डीमॅट अकाउंट उघडा आणि साधारणतः 5 ते 10 हजारांनीच फक्त आपली इन्व्हेस्टमेंट करा. तर 5 ते 10 हजारामध्ये तुम्ही FMCGचा कोलगेटचा शेअर घ्या. फक्त त्याला हे नका बघू की तो 900 रुपयाचा आहे. तुम्ही 4 शेअर 5 शेअर्स घेतले तरी पण चांगला आहे. कोलगेटचा शेअर 900 रुपयाला आहे. ITC तुम्ही घेऊ शकता. त्याच्यात जसं मी तुम्हाला याच्यामध्ये नेहमी सांगतो, अशोक लेलँड घ्या, तो पण तुमच्यासाठी चांगला आहे. तर एक साधारणतः 5 ते 10 हजारांनी तुम्ही हा एक्सपेरिमेंट करून बघा आणि स्वतः रिअलाईज करा की तुम्हाला कसं त्याच्यात बेनिफिट मिळतं आणि त्याच्यानंतर मग आपली इन्व्हेस्टमेंट स्टॉक मार्केटमध्ये वाढवा. अगदी. जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे. चंद्रपूरमधून सध्या आपल्या संपर्कात प्रमोद आहेत. त्यांचा प्रश्न जाणून घेऊया. नमस्कार प्रमोदजी, विचारा आपला प्रश्न. नमस्कार तांबे सर. नमस्कार. मी तुमचा कार्यक्रम नेहमी बघत असतो सर. माझ्याकडे L&T, ऍक्सिस बँक आणि SBI चे शेअर आहे सर. ते आता कमी झाले आहे रेट, तर ठेवू की विकू? आणि परत एक प्रश्न आहे, मला 1 लाख रुपये गुंतवायचे आहेत सर, कोणत्या सेक्टरमध्ये? सर्वात पहिले हर माणूस जेव्हा हा प्रश्न मला विचारतो त्यांना सगळ्यांना हेच सांगतो की तुम्ही जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करता, मार्केट रोज वरती जाऊ शकत नाही, मार्केट खाली पण पडायला पाहिजे. क्योंकि काही रिझन्स असे पण होतील वर्ल्डमध्ये, इव्हेंट्स असे होतील ज्याच्याने मार्केट खाली पडणार. पण तुम्ही लोकांनी जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, तुम्ही या मार्केटमध्ये पैसे कमवायला आलाय, गमवायला नाही आला. जसं यांनी हा प्रश्न केला की माझ्याकडे L&T आहे. L&T अगर तुम्ही विकला, आता ज्या प्राइसमध्ये तुम्ही घेतला त्याच्यापेक्षा खाली आहे, पण तुम्हाला वाटतं की मला लॉस होऊन राहिला, तुम्ही तो विकला, मग त्याच्यानंतर कोणता शेअर घेणार? तर मग अगर आपण सम टोटल अगर अनालिसिस केलं तर ज्याला म्हणतात ना, अगर ज्यूस काढला सगळ्या याचा 7,000 कंपनीज मधून अगर आपण ज्यूस काढला तर आपण म्हणू फक्त काहीतरी 15 ते 20 कंपनीजमध्ये एक रिटेल इन्व्हेस्टरनी जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करायची, ज्याच्यामध्ये L&T आहे. आता SBI पण 300 रुपयावर होता, आज काहीतरी 150-160 वर आला फॉर सर्टन रिझन्स. ही फार एक छान ऑपॉर्च्युनिटी आहे. नवीन प्लेयर जे मार्केटमध्ये येतात त्यांनी डेफिनेटली SBI घ्यावा, त्यांनी L&T घ्यावा. पण याचा अर्थ हे नाही की ज्यांनी हाय प्राइसमध्ये घेतलेला आहे म्हणून त्यांनी तो लॉस बुक करायचा. लॉस बुक करण्यासाठी तुम्ही मार्केटमध्ये नाही आलेला आहे, तुम्ही इथे प्रॉफिट कमवायला आलेला आहे. तर जे कंपनीज ज्यांच्या फंडामेंटल्स चांगले आहे, ज्या कंपनीजचे एवढ्या वर्षापासून ज्या सस्टेन करून राहिल्या, त्या कंपनीजला तुम्ही विकूच नाही शकत. अगर त्या कंपनीज अगर तुम्ही विकल्या तर मग माझं म्हणणं आहे की तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये कोणत्याही याच्यामध्ये ट्रेडिंगमध्ये इन्व्हेस्टमेंटच्या रूटनी तुम्ही कधीही पैसा कमवू नाही शकणार. अगदी बरोबर आहे. जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे. पुण्यामधून सध्या संजय आपल्या बरोबर आहेत. संजय, विचारा आपला प्रश्न. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. नमस्कार तांबे साहेब. नमस्कार. हो, मी संजय बारोणे बोलतोय. मला ऍक्च्युली तुम्ही मागच्याच ऍक्सिस बँक बद्दल बोलले होते, तर तो मी घेतला आणि आता मार्केट एकदम लो चाललंय, तर आता पुढे काय करावं? मी आता तुम्हाला त्याचं उत्तर दिलं ना की रोज तुम्ही मार्केट अगर तुम्ही असं बघाल, मग हा तर तो मटक्यासारखा तुम्ही काहीतरी बोलताय की जो मटक्यामधून काहीतरी नंबर निघायचा आणि मग त्याच्यावरती तुम्ही पैसा कमवणार, म्हणजे तुम्ही बेटिंग करताय.
मग सर्वात बेस्ट आहे की घोड्याच्या रेसमध्ये जायचं, मग स्टॉक मार्केटमध्ये नाही यायचं. स्टॉक मार्केटमध्ये अगर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून राहिला तर रोज रोज अगर तुम्ही म्हणाल की ज्या दिवशीपासून तुम्ही घेतला तो ॲक्सिस बँक वरती जाईल, असं होऊ शकत नाही. अगर असं असेल की रोज तुम्हाला पैसा पाहिजे असेल तर देन यू हॅव टू फाइंड सम ऑल्टरनेटिव्ह. त्याची मलाही नाही माहिती रोज कुठे असा पैसा मिळतो. असं लोक म्हणतात की कार्ड्स खेळण्याने लोकांना काय पैसा मिळतो, बट आय डोंट नो काय, बिकॉज आय हॅव नेव्हर प्लेड कार्ड्स. तर अगर तुमची वृत्ती असेल, ज्या पण महाराष्ट्रीयन माणसाची अशी वृत्ती असेल, त्यांना माझा निवेदन आहे की स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका. सरांचं असंच परखड मार्गदर्शन आपल्याला घ्यायचे. पुढचे प्रेक्षक आपल्या संपर्कात आहेत. हैदराबादमधून मयंक आपल्या बरोबर आहेत. मयंक, विचारा आपला प्रश्न. हाँ सर, मेरे पास अभी 1 लाख है, तो अभी आपके हिसाब से 4-5 स्टॉक बोलिए ना जिसमें मैं इन्वेस्ट कर सकूं. 1 लाख रुपए आपके पास है? हाँ, कहाँ रहते हैं आप? मैं हैदराबाद में. तो ठीक है. जितने भी लोग जो इस भाषा को नहीं समझ पाते हैं, इसलिए आपका सवाल हिंदी में बताता हूं. आप पर्सनली मुझे कांटेक्ट कर सकते हैं क्योंकि काफी लोग चाहते हैं कि वो उनको ये इसकी सुविधा मिले. तो 9967781988 मेरा डायरेक्ट नंबर है. लेकिन इंटेलिजेंट क्वेश्चन पूछिएगा, इररिलेवेंट कोई क्वेश्चन मत पूछिएगा, क्योंकि मेरे को भी आई एम ऑल्सो ह्यूमन बीइंग, इरिटेशन होती है. दूसरा, जैसे आपने कहा 1 लाख रुपए आपको डालने हैं, अगर पहली बार जा रहे हैं तो 50,000 रखिए, 50,000 रुपए बैलेंस रखिए. और जैसे मैंने कहा आईटीसी में थोड़ा सा पैसा डालिए, कोलगेट में थोड़ा सा पैसा डालिए, अशोक लेलैंड में थोड़ा सा पैसा डालिए, स्टेट बैंक ऑफ इंडिया जैसे मैंने आपको बताया कि उसमें आप पैसा डालिए. और जैसे एक दूसरा भी मॉडल है जो मैं लोगों को बताता हूं, लेकिन वो जब मार्केट पॉजिटिव जोन्स में आएंगे तब आप वो कर सकते हैं. महीने का 2 महीने का जब आप टाइम पर्सपेक्टिव ले सकते हैं. लेकिन अभी मार्केट को पॉजिटिव जोन में आने के लिए समय लगेगा. और ये फिर आपको दोहरा रहा हूं कि ग्रोथ खाली इंडिया में है, क्योंकि अभी भी हमारा पेट भरा नहीं है. तो ये जो आप कहानियां सुनते हैं न्यूज़पेपर में या कहीं किसी चैनल पे, तो ये सारी कहानियां होती है इस कान से सुनने का, इस कान से निकाल देने का. अगर पैसा कमा सकते हैं और कमाना है तो टुडे द ओनली ऑल्टरनेटिव इज इक्विटी मार्केट्स. अगदी. सर, असंच आपल्याला आणखी एका दुसऱ्या राज्यातून फोन आलेला आहे, तोही आपण घेऊया. कोलकात्यामधून सध्या रेणू आपल्या संपर्कात आहेत. नमस्कार रेणू, विचारा आपला प्रश्न. रेणूजी, टीव्हीचा आवाज कमी करा, थेट प्रश्न विचारा. ठीक आहे, रेणू यांचा फोन आपल्याशी कनेक्ट होतोय. तोपर्यंत आपण थोडीशी चर्चा करूया. पुढच्या आठवड्यामध्ये बजेट सादर होणार आहे. सो तुम्ही खूप आठवड्यांपासून आपल्याला बजेटविषयी बोलायचं असं सांगत होता. सो तुम्ही आता शेअर मार्केटकडे कसं बघा? 25 तारखेला रेल्वे बजेट आहे. सुरेश प्रभू रेल्वे बजेट देणार. रतन टाटा, बिबेक डेब्रॉय सारखे अशी चांगली माणसं त्या पॅनलवर आहे. 120 कोटीची आबादी हे नाही म्हणत आहे की तुम्ही 400 किलोमीटरच्या स्पीडनी गाड्या चालवा. ते एक अलग बॉल गेम आहे. पण त्यांचं म्हणणं हे की पहिला हे की फेअर्स जास्त वाढवायला नको, की हर सामान्य माणूस रेल्वेनी ट्रॅव्हल करू शकेल. फॅसिलिटीज ज्या तुमच्या आहेत त्या फक्त तुम्ही इम्प्रूव्ह करा. टॉयलेट शुड बी क्लीन. आणि माणसाची सिक्युरिटी जास्त चांगली पाहिजे. सामान तुमचं एक बॅग चोरी झाली ती रेल्वेची गॅरंटी नाही आहे, पण सेफ्टी इन टर्म्स ऑफ ऍक्सिडेंट्स तुमचे कमी व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर थोडीशी तुम्ही अजून मॅनेजमेंट हे करा. बाकी तुम्ही हाय स्पीडन हे करणं कोणतीही 120 कोटीची पॉप्युलेशन हे म्हणत नाही. म्हणजे हा एक्झाम्पल तुम्हाला असा देतो की अगर तुम्ही दिल्लीला चाललाय 2 घंटे अगर एक प्लेन घेता, तर कोणता पॅसेंजर म्हणतो का की अरे 2 तासाचं प्लेन तू 1 तासामध्ये घेऊन जा. म्हणजे तुम्हाला स्पेशल प्लेन आणावे लागतील जे हाय स्पीड म्हणजे त्या स्पीडने जातील. मग त्याच्यासाठी जेव्हा तुम्हाला हे करावं लागेल मग तुम्हाला यू हॅव टू पे अ स्पेशल प्राइस. इथे 120 कोटीची आम जनता जी रेल्वेनी ट्रॅव्हल करते ती म्हणते लो फेअर्स, एक्झिस्टिंग सिस्टम मध्ये आम्हाला चांगल्या फॅसिलिटीज द्या जे तुम्ही करू शकता, अँड सेफ्टी बिकॉज नंबर ऑफ ऍक्सिडेंट शुड बी लेस. सेम गोज विथ युनियन बजेट. युनियन बजेटमध्ये 120 कोटीची पॉप्युलेशन काय म्हणते, जे लोक डायरेक्ट इन्कम टॅक्स पे नाही करत ते म्हणतात आम्ही ज्या वस्तू घेतो त्या वस्तूंवर तुम्ही टॅक्स वाढवू नका, ज्याच्या आहे ती वस्तू आम्हाला महाग नाही व्हायला पाहिजे, ती आमच्या पॉकेटच्या याच्यामध्ये यायला पाहिजे, सो दॅट वी आर एबल टू बाय. इन्कम टॅक्स अबॉलिश करून टाका, बिलकुल बेकार आहे, त्याचा काही यूज नाही. एवढ्या वर्षापासून किती चांगले चांगले इकॉनॉमिस्ट म्हणतात ते बंद करून टाका. टॅक्स रेट वाढवू नका, पहिला गोष्ट. कॉर्पोरेट्स पण म्हणतात टॅक्स वाढवू नका. तर बस याच्यामध्ये हे आहे. आणि अशा याच्यामध्ये मी माझं म्हणणं टू किक स्टार्ट द इकॉनॉमी, जसं सगळे म्हणतात आहे गव्हर्नमेंटकडे जो पैसा येतो आणि जे लोक हे जे काही काही येतात ना टीव्हीवरती बडबड करतात सबसिडी कमी करा, सबसिडी कमी करा, दोन्ही करून ढोल वाजवतात. अरे जेव्हा गव्हर्नमेंट एवढा अनुपमा पैसा कलेक्ट करते तर तो पैसा काय त्यांच्या खिशात जाणार आहे का? तो लोकांच्याच बेनिफिटसाठी आहे. हाऊ कॅन यू से दॅट यू स्टॉप द सबसिडीज. आणि जे बाकीचे लोक ज्यांना त्याचा बेनिफिट आहे त्यांनी काय खायचं? हवा.
अगदी बरोबर सर. आपण युनियन बजेट आणि एकंदरीतच रेल्वे बजेटवर टप्प्याटप्प्याने चर्चा करूया. पुढचे प्रेक्षक आपल्या संपर्कात आहेत. रेणू पुन्हा एकदा आपल्या बरोबर सध्या कनेक्टेड आहेत. रेणू, विचारा आपला प्रश्न. Good evening, sir. गुड इव्हनिंग. Good evening, sir. I'm very happy to hear your words again. Yeah. Sir, I got a question for you. I've got 500 shares of SBI. Should I hold it or should I sell it? People are saying it's not a good company. SBI? Good bank. SBI, State Bank of India. अरे रेनू जी, आप कलकत्ता में रहती है, अगर कोई आपको ये कहे कि स्टेट बैंक ऑफ इंडिया अच्छा नहीं है तो फिर अच्छा क्या है? कल को लोग ये कहेंगे, रेनू जी आपको भी कहेंगे रेनू जी आप भी अच्छी नहीं है, तो आप ये मान लेंगे? बिल्कुल नहीं. अरे ऐसे कैसे आप लोगों की बातों से मानेंगे? ऐसा है रेनू जी, सबकी बात सुनने की लेकिन करने अपने मन की. स्टेट बैंक ऑफ इंडिया सबसे बेस्ट बैंक है पब्लिक सेक्टर्स में. कुछ प्रॉब्लम्स है और ये भी बता दूं आपको इस सरकार ने बड़ा अच्छा काम किया है कि ये एक्सेप्ट किया है और ये इन्होंने रिकग्नाइज किया है. ये जो एनपीएस की प्रॉब्लम है ये कोई एक रात में क्रिएट नहीं हुई है कि ये जो नई सरकार आई और इनके इसमें ये हुआ. ये पिछले 20 साल से पब्लिक सेक्टर्स में एनपीएस की प्रॉब्लम चल रही है, लेकिन ये पास ऑन होता रहा पिछले 20 साल से. अब इस गवर्नमेंट ने इसको रिकग्नाइज किया, इसको एक्सेप्ट किया है, तो इसमें बुरी बात क्या है? दैट इज वन. अब नंबर 2, बैंक्स को रिकैपिटलाइजेशन करने के लिए उनकी इक्विटी बढ़ानी है. अभी तो आईपीओ लेके आ नहीं सकते हैं, तो थोड़ा सा पैसा गवर्नमेंट उनको बेल आउट करेगी. अब जैसे मैं एक दिन सुन रहा था कि किसी ने बोला, किंगफिशर के ये थे उन्होंने भाई पैसा नहीं दिया, उनके जो चेयरमैन थे, और वो किसी पार्टी में नाच रहे थे और गा रहे थे. अरे अब पैसा नहीं दिया तो ये कहीं लिखा हुआ है कि वो नाच नहीं गा सकते? तो क्या करे, दाढ़ी बढ़ा के और हिमालय पर्वत में जाके क्या रामधुनी लगा ले और क्या बन जाए, साधु बन जाए? अरे आई डोंट नो व्हाट काइंड ऑफ लॉजिक पीपल टॉक विथ. अरे ये वो बिझनेसेस आर मेंट टू गो फॉर. प्रोफाईल मध्ये एसबीआय ठेवायला निश्चितच. येस, यू हॅव टू कीप एसबीआय वन ऑफ द फाइनेस्ट कंपनीज इन द बँकिंग सेक्टर. आणि पुढचे प्रेक्षक आपल्या बरोबर संपर्कात आहेत. नमस्कार सर. नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे, मी सुंदरमचा एक मिड कॅप एसआयपी घेतलेले आहे. ओके. म्युच्युअल फंड सुंदरम सिलेक्ट मिड कॅप रेग्युलर ग्रोथ. लॉंग टर्म साठी हाच म्युच्युअल फंड ठेवावा का दुसरा कुठला घेतला तर चालेल? नाही, ठीक आहे, चांगला आहे. सुंदरम ग्रुप चांगला आहे. कंटिन्यू टू होल्ड इट. आता मला त्याची कंडिशन्स नाही माहिती नाही की त्याच्यामध्ये लॉक इन काय आहे, तर दॅट यू नो बेटर, बट ग्रुप छान आहे सुंदरम. कंटिन्यू टू होल्ड, कंटिन्यू टू गो विथ देम. जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे. पुढचे प्रेक्षक पुण्यावरून आहेत. अरुण बोलतात. नमस्कार अरुण, विचार आपला प्रश्न. नमस्कार सर. बोला. हा मॅडम, ते सरांना प्रश्न विचारायचा, नवीन गुंतवणूकदारांनी कशी सुरुवात करावी आणि सरांचा नंबर एकदा कळेल? बरं, ठीक आहे, आपण सरांचा नंबर घेऊया. नवीन इन्व्हेस्टर्स आहेत ते. आणि युट्यूबवरती अगर तुम्ही सगळे प्रोग्राम बघितले त्याच्यामध्ये मी नंबर खूपदा रिपीट केलेला आहे. हाच नंबर जेव्हा तुम्हाला युट्यूबमध्ये गेल स्टार्टिंगमध्येच मी रिपीट केलेला आहे. डीमॅट अकाउंट उघडा, अजून 5 ते 10 हजारांनी सुरुवात करा. आणि जसं मी सांगितलं की त्याच्यामध्ये कोणताही 1 या 2 शेअर्स घ्या. कोलगेट घ्या, आयटीसी घ्या, असे खूप सारे शेअर्स नका घेऊ, फक्त एकच घ्या. आणि ही पण घेऊ शकता. अशोक लेलँड घ्या. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये छान आता प्राइस मिळून राहिली, ती पण घेऊ शकता. जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे. आणि सध्या आपल्या बरोबर विनोद आहेत, मुंबईतून बोलतात. नमस्कार विनोद, विचार आपला प्रश्न. हा नमस्कार ताबे साहेब. नमस्कार. नमस्कार. हा, मी मॉन्सून तो 2600 ने 25 घेतले होते. आता तो बऱ्याचपैकी खाली आलेला आहे, तर अजून किती खाली येईल? आणि एक साधारणतः 20-25 शेअर्स घ्यायचे आहेत, तर मी ते घेऊ शकतो का? ठेवू शकतो का? हो हो. अरे कारण तुमच्या नाही, हे चांगलं तुम्हीच सांगितलेलं आहे, त्याच्यावर क्वेश्चन मार्क नाही आहे. कारण तुमच्यावरच आम्ही सर्व काही व्यवस्थितरित्या चालत आहोत. ठीक आहे, लक्षात आलं विनोद. मॉन्सॅन्टो वर्ल्डची सर्वात बेस्ट कंपनी आहे. तुम्ही तो 2600 मध्ये घेतलेला आहे. जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप आणि हे सगळे त्यांचे सीड्स, त्यांचे स्पेशल पेस्टिसाइड्स, हे सगळा हा खूप मोठा गेम आहे. सर्वात बेस्ट कंपनी आहे, त्याला होल्ड करून ठेवा. आणि तुमचा विश्वास आहे, माझ्यापेक्षा विश्वास दत्तगुरूंवर ठेवा, मग तुम्हाला चांगला प्रॉफिट होईल. आणि एक चीज लक्षात ठेवा, जेव्हा मार्केट पडतं, चांगले पण शेअर्स पडतात, काही असे 1-2 असतात जे पडत नाही, पण त्याला होल्ड करून ठेवा. निश्चित तुम्हाला चांगली प्राइस मिळेल. मॉन्सॅन्टोमधून तुम्ही चांगला कंपनीचा शेअर सिलेक्ट केला आहे. अगदी सर, तुमच्या ह्या सगळ्या टिप्स आहेत त्या निश्चित सगळ्या प्रेक्षकांसाठी लाभदायक ठरतील अशी आपण आशा करूया. आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि यानंतर 5व्या श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.